भाई काय घासायलास तू? इथे फेविकॉल लावायचो आणि तो वाळला की काढायचो, मग इथला तेवढाच पट्टा असा गोरा व्हायचा. नाही हे अजिबात नाही. माझी पांढरी दाढी माझं मी करतो, मला विश्वास नाही तुझ्यावरती. मी पण काहीतरी नाटक करतो लावले. आणि नमस्कार, आणि आम्ही घेऊन येतो आपल्या भेटीसाठी स्किन केअरचा व्हिडिओ. स्किन केअर करायची गरज म्हणजे काय माहिती का, माझी ना खूप ऐकणे प्रॉन्स स्किन आहे, तर मला मध्ये मध्ये करावं लागतं आणि मी डॉक्टरांशी पण कन्सल्ट करते डर्मॅटला. कारण माझ्या तुम्ही म्हणजे बघूच शकता आणि आधीच्या आपल्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या स्किन खूपच ऍक्ने आहेत आणि खूप मला हे पूर्वीपासूनचे काय म्हणतात त्याला पोर्स वगैरे आहेत. माझं काय विषय नाही आहे. आपल्याला साबण मिळाला की आपलं स्किन केअर रुटीन जरा जरा सरक. हा, आपलं कसं आहे, आपल्याला काय स्किन केअरची गरज नाही आहे. साबण मिळाला, लावला, फासला, संपला विषय. फक्त आता काय झालं, जरा आमचं स्पोर्ट्स वीक चालू होता, त्यामुळे मी जरा काळा होतो ना, आता जरा जास्त काळा झालोय, डार्क काळा झालोय, शेड माझी चेंज झाली. सो म्हटलं जरा मी पण याच्यासोबत स्किन केअर रुटीन करून घेऊया. हा चला. येस, मी घेऊन येते माझे फेस वॉश. हे काय अरे गप्प बसते असतं मुलींचं. तर माझ्याकडे ना हे 2 फेस वॉश आहेत. मला डर्मॅटनी मी डर्मॅटला कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी मला हे रिकमेंड केलेले आहेत. माझ्या डर्मॅट सांगतो डर्मॅट नाहीये. नाही, मी सांगणार. माझं डर्मॅटचं नाव आहे डीमार्ट. डीमार्ट मध्ये जातो, मला जो चांगला फेस वॉश दिसतो तो मी घेऊन येतो. छान दिसणार असं छान दिसणार, त्यामुळे यावेळेस मी हा आणलेला आहे. मित्रांनो, तुम्ही हा बघून हा मागवू नका किंवा काय करू, तुमचं ठरवा. हे मला छान वाटला म्हणून मी तू उचलून कट आणला. होतोस खाली, जरा तुला असं वाटायला लागेल एकदम. मला हा आवडला यावेळेस म्हणून मी हा आणला. ठीक आहे, आम्ही फेस वॉश करून येतो. बाय. अरे भाई काय घासायलास तू? असं निखिल काय नाही, कर तू. पाण्याचं कुठे? एवढा जो टाइम झाला असेल त्यासाठी तुला पूर्ण स्किन केअरचीच गरज आहे. फक्त फेस वॉशने काहीच नाही होणार आहे. स्किन केअर केल्यानंतर गाईज खूप फ्रेश वाटत आहे. माझी जी झोप स्किन होती केअर ती नाही केलेला, आपण फेस वॉश केलाय. मारतीस ते मला पण पाहिजे. आज ही जे प्रोडक्टच संपून टाकू आपण. आज मी व्हिडिओ करणार आहे म्हणून हा मागतो, नाही तरी रोज त्याला कर म्हणलं तरी करत नाही. मला असं का चालावं लागतंय यार. माझ्या कॅमेरा मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट केलाय. मुलींचं कसं असतं की आपण चेहऱ्यासाठी वेगळं नॅपकिन यूज करतोय, केसांसाठी वेगळं टॉवेल असतो आपला, आणि आंघोळ केल्यानंतरचा वेगळा टॉवेल असतोय. पण मुलांचा सगळ्या कामासाठी फक्त एकच टॉवेल. सगळ्या मुलांचं सेमच असते. चलिये ना. तर याच्यानंतर आहे ना आम्ही एक स्टेप करणार आहे, ती म्हणजे स्क्रब वाली. आणि स्क्रब करायचं आपल्याला चेहऱ्याला, पण मी करणार नाही कारण मला आता सध्या ऍक्टिव्ह ऍक्नेस खूप आहे आणि त्याच्यामध्ये असं बोलतात की करायचं अरे चेहरा वेट करून घे पाण्यानं. हे काय भानगड आहे? मग अशी फेस वॉश घासू जात तसं नको करू अजिबात, हळूहळू कर. एवढ्या बस निघू, एवढ्या कॅमेऱ्यामध्ये घुसायची गरज नाही. इकडे अरे बरोबरच आहे की आता. इकडे झाले. हा इथं थांब, इथंच. माझी बोट दुखायला लागली यार, हे करून हळूहळू कर लिखू, स्किन पूर्ण निघून जाईल ती तुझी. अरे मग चांगला आहे ना, नवीन येईल ना मग. काही यार काही बोलत. हे मित्रांनो, मला सांगा, तुम्ही कोणी फेविकॉलची ट्रिक केलाय काय? फेविकॉल म्हणजे मी लहानपणी कसं करायचो, मला असं वाटलं ना, मी जरा कलर माझा चेंज व्हायला त्याच्यावर फेविकॉल लावायचो. काय खरंच नाही केलीस तू? अरे तर माहितच नाही म्हणजे तुला. अरे बघ आता तू तोड मग सांगशील काय? नाही, थांब आता हे जरा घासतो दे की एवढं करायला. तर डोळे उघडून सांग ऐक मित्रांनो, का मी काय करायचो, इथं असं फेविकॉल लावायचो आणि तो फेविकॉल इथं मी असं बाहेर गॅलरीच्या चालू मला लाईटचं हे व्हायला, इथे फेविकॉल लावायचो आणि तो वाळला की काढायचो. मग इथला तेवढाच पट्टा असा गोरा व्हायचा माझा. काही पण नाही खरंच. आम्ही हातावर करायचं, ते असं चेहऱ्यावर नव्हतं करत. स्क्रब केल्यानंतर माझा चेहरा कसला कलर चेंज झालेला आहे. आणि आता मी जर बाहेर गेलो ना 15 मिनिटात, परत माझा कलर काहीतरी वेगळा होईल. आम्हाला सर्दी आणि खोकला पण झालेला आहे, तर त्याच्यासाठी पण स्टीम होऊन जाईल आणि चेहऱ्यासाठी पण होऊन जाईल. हा, तुम्ही शेवटचा ब्लॉग बघितलाच असाल असं मी अज्युम करतो. किती वेळ गेला बास्केट घेता, मला पण देखील मला पण करू वाटायला आता. ठेवती तुम्ही असं करतो पकडून बघा. मला घेऊनच येत नाही. हा, मी नंतर घेतो तुझं झाल्यावर. आता मी हे त्याच्यावरती यूज करणार आहे. येस प्लीज. हे नाही, हे अजिबात नाही. मला माहित आहे त्याला दुखतंय यार. शीतल यार, थोडंच करणार आहे, दुखणार नाहीये. शीतल दुखतंय त्यांना मी पहिला. जोरात करणारच नाही, फक्त जेवढं हळूहळू. आता रडायला लागलं बिचारा. अरे मग काय हे चिटिंग अत्याचार झाले त्याच्यावर. ठीक आहे, मी आले, मी यूज करणार नाहीये हे.
तर आता नेक्स्ट स्टेप आहे माझ्याकडे ना हे नो स्ट्रिप्स आहेत प्युरिफाईंग, तर आम्ही हे अप्लाय करणार आहे. आणि त्याच्यात सोबत ना आमच्याकडे हे मी जुडिओला गेलेले ना तेव्हा मी शीट मास्क आणले, तर निखिलला मी हा व्हिटॅमिन सी वाला लावणार आहे कारण तो टॅन झालाय खूप म्हणून. आणि व्हिटॅमिन सी ने टॅनिंग कमी होतं का? हा म्हणजे दोन लाव, ग्लो दोन लाव मला. इकडे 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 सगळीकडे लाव. इग्नोर, परत एकदा इग्नोर. तर त्याच्यानंतर मी हा वाला यूज करणार नाही. ओलं करून घेऊन यायचंय. ए मला पण करायचंय, तुला पण करायचंय. याच्यामध्ये हे असे शीट्स आहेत. हा म्हणजे दुखायचं काही नाहीये ना? दुखायचं नाहीये, हा, मग ठीक आहे. यार मगाशी अत्याचार केल्या माझ्यावरती, खरडून काढल्या सगळं कुठनं कुठनं काय काय. हे नक्की दुखत नाही ना? नाही, शिकले पहिला तू तुझ्यावर लाव. माझ्यावरच लावते. हा असंच आहे ना का? असं आहे मला काय माहित. मे बी असं आहे. मी उंदीर दिसते मग. तुला पण लावायचंय. अरे मास्क तुझे डोळे निघून मोठे आहे त्याच्यापेक्षा. मग माणसांसाठीचा मागवायचा ना. शांत राहा माणसांसाठी. याच्या दाढीमुळे अर्धा मास्क ना वाया चाललाय. काय आहे हे यार? माझी पांढरी दाढी. काची लवकर कर. अरे सेम टू सेम माझ्याचा वास आहे बघ. सेम टू सेम राईसचा वास आहे लग्नाच्या. भूक लागली मला. आता तर नाश्ता केलाय. राईसच्या वासानं. जल्दी लगाव बे. रुको तो. अरे भाई काय हे असं. माझं नाक वरती गेलंय जरा खाली. मला वाटलं तुझं नाक वरती. मग तिथं पण वरतीच आहे तसं. हे का पितलं आणि इथं लाव. A few moments later. मास्क लावल्यानंतर झोपला आहे. ए उठ रे, नाटक करू नको. चल नाटक कसा दिसेल मग तू. काढू. अनबॉक्सिंग करू माझ्या फेसचं. हो छान वाटत आहे. काय झालं असं चेहरा? बरोबर काय बदल झाला? वाटतंय तरी थोडंसं एकदम कमी वाटतंय. कळतच पण नाही. वाटतंय थोडं. माझा चेहरा म्हणजे दगड अरे आहे. ते असं काढून असं मसाज करायचं असतं. असं हे भाई हे आणि काय प्रकार? थोडा करायचा असं फिरवायचं नव्हतं. ए ते हाताने करायचं. सांगत जा यार मला. अरे हे काढायचं. थांब हे काढायचं आहे. यार रे कॅमेरा तुला अरे हे पूर्ण विजून गेल्याचं काय उपयोग झाला नाही. ते हे होते दुखते ते. मग हा का केलीस तू? नाही माझं मी करतो. मला विश्वास नाही तुझ्यावरती. ठीक आहे दुखत नाही. अरे कसलाही आहे. हे काय आहे? हो त्यात दिसत नसत कर. कॅमेराच्या इथे कर. हा बघ ह्यांनी ते मी फेविकॉलची टेक्निक वापरली आहे. आता आमचं करून झालेलं आहे हे स्किन केअर थोडं. आणि याच्यानंतर आता आम्ही डिरेक्टली आंघोळ करून भेटतो आणि पुढचं स्किन केअर तुम्हाला दाखवतो. पण त्याच्यानंतर आम्ही करायचं. माझं पण करायचं. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी आहोत. माझी तशी लवकरच झालेली पण मी याची वाट बघत होते. हे रोज वॉटर आहे ते मी स्प्रे करते. मग रोज येते काही वॉटर. मॉइश्चरायझर पण डॉक्टरांनी दिलेलं आहे तेच यूज करते. म्हणजे मी काही नाही use करत. मोस्टली मी सगळंच डॉक्टरांनी दिलेलंच यूज करते. ठीक आहे गाईज मी पण काहीतरी नाटक करतो लावले. काहीच मला काही गरज नाही कारण की माझ्या स्किनवरती ऑटोमॅटिक इथं मॉइश्चर तयार होतं. मग मी त्याला असं पसरवतो. तेच तर चुकीचं आहे ना. काय चुकीचं आहे? तुझं मॉइश्चरायझर लावलास ना तर ते ऑइल येणार नाही तुला. ठीक आहे असू दे. माझ्या ऑइलीच्या खाली आहेत नाकावरती. ठीक आहे. सॉरी हा दाखवलाच नाही. हा सनस्क्रीन आहे. हा पण मी डॉक्टरांकडूनच त्यांनीच रिकमेंड केलेला आहे. तोच मी वापरते. आणि हा जे माझ्याकडे असतं ते वापरतो. आणि किंवा जर मला कोणतं सूट होत नसेल तर मी याला देते. बरं झालं तू स्वतःच बोललीस. सनस्क्रीन लावते. नको मला आता कुठं बाहेर जाणार आहे मी. अरे घरी असणार पण लावायचं असते. किती वेळा सांगितलं मी. हा हा ही काय करते म्हणजे मित्रांनो काहीतरी मागवते मग लावून बघते. हिला चालत नाही म्हणल्यावरती मग ते तर माझ्याकडे वापरतो हा, निघेल. yes. आमचं काय दगडाचं काळीजो. हे बघा ह्याची पद्धत लावायची. हीच बरोबर मेथड आहे. हो सगळीकडे लागलं बघ कानाला पण लागलं. आणि मला काय वाटतं माहिती काय आता आपण रील्स वगैरे बघतो ना स्किन केअर केलेले वगैरे तर ते स्किन केअर केल्यानंतर काय एकदम ग्लास स्किन त्यांची होऊन जाते की नाही. आणि आपलं काय माहिती आपलं रिअल आहे सोड. आणि त्याच्यानंतर हे लिप बाम मी आहे ना हा बायोटिकवाला आहे ना हा वाला यूज करते फ्रूटवाला नॉर्मली. पण आता जस्ट आहे ना थोड्या वेळापूर्वी एक मी हा लिप टिंटवाला हे मागवला आहे लिप बाम मागवला आहे. तर मी तोच आत्ता लावणार आहे. म्हणजे आता कसं आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो मग मी जर नॉर्मलच लावला ना तर
एवढं छान नाही दिसत म्हणून मी हा लिप टिंट वाला तू छान दिसतेस ग, तुला लावायचीच गरज नाही इग्नोर लिप आहे काय खरं ते सांगतो ना आता. लिप टिंट वाला आणला म्हणजे थोडंसं प्रेझेंटेबल वाटेल असं. निखिलला ना एक आपलं आलंय. नॉर्मल आता म्हणजे थंडी आहे तर तेव्हा त्याला मी मागवलं की हे त्याला काही कलर वगैरे नाहीये तर हा, लावायचं मी असेल. मात्र हे डेली यूज करतो. कारण आता हा व्हिडिओ मोठा होणार आहे तर आम्ही याला काय करणार आहे की हा व्हिडिओ सेपरेटच टाकणार आहे. तू माझ्या आडवं उभारून बोल बरोबर, सेपरेट टाकणार आहे म्हणून. बघू याचा लिप टिंट दिसतोय का थोडासा तरी वाटतं. मला तर काहीच कळत नाही लावल्यास का नाही. मला दिसतोय इग्नोर तू कर माझा. माझी फुटल्यात भरपूर. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आमचा होता स्किन केअर आणि तुम्ही पण आम्हाला सांगू शकता की तुमचं स्किन केअर काय आहे, तुम्ही काय काय स्टेप्स फॉलो करता. आणि येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Yes. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि बाय. प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला की कसा वाटला, म्हणजे कसं इम्प्रुव्हमेंट वाट- असेल तर हा. लगेच कळेल. आणि तुमच्याकडे अजून जर छान छान कोणते प्रोडक्ट्स असतील जे तुम्हाला ट्राय केल्यानंतर उपयोगी आले पिंपलसाठी किंवा पोर्ससाठी किंवा डागांसाठी, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी ते नक्की ट्राय करेन. तर थँक्यू. बाय.